आहे। कढई चांगली गरम झालेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण पांढरे तीळ हे निवडून घेतलेले आहे टाकून एकदम खरपूस खमंग पर्यंत भाजायचा। शेंगदाणे सुद्धा भाजून घ्यायचं आहे। मंद शुभ्र दिसते। मग ह्या तिळेला ना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत आणि जाडसर वाटून घेणार आहोत। खूप बारीक मोठी पळी तूप घेणार आहे आणि ते घालायचं आहे। गॅस मस्तपैकी पातळ झालेला आहे। तर ह्याच्यामध्ये मी 1 चम्मच वेलची पावडर घालून आणि थोडीशी जायफळ अशी किसून ह्याला मग चांगलं मिक्स करून घेणार आहे। बघा फसफसून वर आला की मग ह्याच्यामध्ये तीळ शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे। ह्याला आपण चांगलं मिक्स करून मिक्स झाल्याच्या नंतर गॅस आपण लगेच बंद करणार आहोत आणि आपण तयार केलेलं आहे ना ते गरम गरमच घालणार आहे आणि ह्याला लगेचच चमच्याने लगेचच सेट करून घ्यायचं। लगेचच ह्याच्या आपल्याला जसे पाहिजे तसं ह्याला आकार देऊन आपल्याला काढून घेऊया। एकदम खुसखुशीत झालेले आहेत। चवदार आपली खुसखुशीत तीळ शेंगदाण्याची चिक्की तयार झालेली आहे।